ताई मी पैसे मागायला नाही आली ते तुमच्याबद्दल समज कळलं मला एक बाई म्हणून काळजी वाटली बाज झाली आहे नाटक निघायचं काय झालं अहो काय नाही ती लालिताईंना भेटायला आली होती त्यांची विचारपूस करायला मी म्हंटल आज चल यायलाच तयार नाही बाकी शालिनी तू माझ्या काळजीने इथपर्यंत आलीस माझी चौकशी केलीस मला बरं वाटलं बाकी तू कशी आहेस मुलगा कसा आहे तुझा आणि नवरा आता त्रास नाही ना देत घरी येऊन आता समजा ठीक आहे ते मी जामकर साहेबांच्या घरी राहते ना त्यामुळे आता समजा ठीक आहे बघा त्या साकेतवर अजूनही उपचार चालू आहेत त्याच्या बाबतीत आता बातमी काढायला जामकरकडे जाता येणार नाही किमान हिच्याकडून तरी बातमी काढतो चला हे एक बरं झालं साकेची बरं आहेत का आता तब्येतीत काय सुधारणा झाली का नाही अजून भाई आता नीट आहेत देवाच्या कृपेने आणि वैद्यांच्या औषधांनी बऱ्याच गुण आले त्यांना बोलायला वगैरे लागलाय काय आठवतंय जुनं नाही अजून आठवत तर नाहीये त्यांना साहेबांनी आम्ही खूप प्रयत्न करतोय बघा हेच तर पाहिजे मला त्याला काही आठवलं तर माझा खेळ खल्लास होईल हा अहो पण ते ना सारखं डॉक्टर देवी असंच काहीतरी बरळत असतात देवी देवी करता करता हा देवी सिंग कधी बोलायला लागेल कळणारही नाही नक्की काय बदल झालाय हे बघितलं पाहिजे वैद्याने सांगितलंय आठवड्याभरात बरे होतील आता आठवायला लागेल त्यांना काय झालं तुम्ही दोघं असं काळजीत का दिसताय नाही ते साकेजींना अजून पण काय आठवत नाही ना त्याच्यामुळे वाईट वाटते